वेलकम टू रश्मीज रसोई। आज आपण झटपट होणारी चमचमीत अशी अंडा बुर्जीची रेसिपी बघणार आहोत। हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? आज आम्ही रात्री उशिरा अलिबागला आलो आणि घरी येऊन बघितलं तर गॅस संपलेला। जेवण पण बनवायचं होतं, त्यामुळे ठरवलं की आज हॉट प्लेटवरच झटपट होणारी अशी आपण अंडा बुर्जीची रेसिपी करणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा। 3 अंड्याची बुर्जी बनवण्यासाठी ही बघा 3 अंडी घेतलीत, 2 मोठे कांदे अगदी बारीक चिरून घेतलेत, 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्यात, 2 मोठे टोमॅटो पण आपण बारीक चिरूनच घेतले। नंतर हा घरचा आगरी कोळी मसाला आहे, हा 1.5 चमचा यूज करणार आहोत आपण। नंतर 4 टेबलस्पून तेल वापरायचं आहे। गार्निशिंग साठी कोथिंबीर, 1 चमचा हळद आणि चवीप्रमाणे मीठ यूज करणार आहोत। आपण हा पॅन गरम करत ठेवलेला तो गरम झालाय हॉट प्लेटवर। आता तेल ऍड करते मी यात। तेल पण छान गरम झालंय। आता हे जे 2 कांदे आपण बारीक कापून घेतलेले ते ऍड करूया। कांद्याबरोबरच ही हिरवी मिरची पण मी ऍड करणार आहे। आता कांदा छान मऊ पडेपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचा आहे। कांदा शिजवण्यासाठी मी ह्याच्यावर झाकण देते, म्हणजे कांदा झटपट शिजेल। तीन ते 4 मिनिटं झालेत, आपण झाकण काढून बघूया। हे बघा, बघूनच कळतो कांदा छान मऊ झालाय। आता हा व्यवस्थित मी मिक्स करून घेते आणि मग ह्यात आपण हळद आणि हा घरचा आगरी कोळी मसाला यूज करणार आहोत। सर्वात आधी अर्धा चमचा हळद आणि 2 चमचे मी हा घरचा आगरी कोळी मसाला घेतलाय। जर हा मसाला तुमच्याकडे नसेल तर 1.5 चमचा तुम्ही लाल मिरची पावडर किंवा काश्मीरी मिरची पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला यूज केला तरी चालेल। आता हळद आणि मसाला छान तेल सुटेपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता हळद आणि मसाला छान तेलावर आपला शिजलाय। आता आपण ह्यात बारीक चिरलेला टोमॅटो ऍड करणार आहोत। लक्षात ठेवा 2 कांदे आणि 2 मोठे टोमॅटो असं आपण ह्याला मेजरमेंट घेतलंय। कांदा आणि टोमॅटो छान आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे। आता हा टोमॅटो छान मिक्स करून झालाय, ह्यात आपण चवीप्रमाणे मीठ ऍड करूया। मीठ ऍड केल्यानंतर पुन्हा आपल्याला हे सर्व वस्तू मिक्स करून घ्यायचे आहेत। मिक्स करून झालंय, झाकण देऊन टोमॅटो अगदी स्मॅश होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। 2 ते 3 मिनिटं झाली आहेत, आपण झाकण काढून बघूया। हे बघा, तुम्हाला बघूनच कळेल टोमॅटो छान आपले मऊ पडले। त्याला थोडे आपण स्मॅश करून घेऊया। हे बघा किती झटपट असे हे स्मॅश होत आहेत। आता ह्याची फ्लेम मी टेम्परेचर थोडं वाढवते आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेते। हे बघा, कांदा टोमॅटो छान एकजीव झाले। आता आपण एक एक करून यात अंडी फोडणार आहोत। एक गोष्ट लक्षात ठेवा, कधी अंडी यूज करायच्या अगोदर आपल्याला अंड स्वच्छ धुवून घ्यायचं असतं। तिन्ही अंडी आपण ऍड केली आहेत ह्यात व्यवस्थित। आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि कंटिन्यू असं स्टर करत राहायचं आहे, म्हणजे ते कांदा टोमॅटोच्या मिक्सचर मध्ये व्यवस्थित मिक्स होते।
हे बघा अगदी 1-1.5 मिनिटातच तुम्ही बघू शकता अंडी छान आपल्या ह्या ग्रेव्हीमध्ये मिक्स झाली आहे। आता कंटिन्यू ह्याला मी असंच मिक्स करत ठेवलं म्हणजे छान ती स्मॅश होतात। आता ह्याला झाकण देऊन 1-2 मिनिटासाठी आपण गॅस असेल तर लो फ्लेम ठेवायची आणि वाफ काढून घ्यायची आहे। 2 ते 3 मिनिटं झालेत, आपण झाकण काढून बघूया। हे बघा आपली बुर्जी छान तयार झाली आहे, अगदी जशी गाडीवर मिळते ना तशीच ही बुर्जी तयार झाली। ह्यात आता मी थोडी कोथिंबीर ऍड करते आणि ह्याला व्यवस्थित हाय फ्लेमवर आपण मिक्स करून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता किती सुंदर कलर आलाय। आता ही तयार झालेली आपली अंड्याची बुर्जी आपण सर्विंग प्लेटमध्ये सर्व करून घेणार आहोत। आपली ही सुंदर अशी गाडीवरची बुर्जी तयार झाली आहे। आता ही या सर्विंग प्लेटमध्ये मी सर्व करून घेते। जर कधी कंटाळा आला जेवणाला तरी तुम्ही ही बुर्जी हा ऑप्शन खूप छान आहे, किंवा टिफिनला नेण्यासाठी पण हा बुर्जीचा ऑप्शन खूपच छान आहे। जर तुम्हाला मी बनवलेली ही माझ्या पद्धतीची अंड्याच्या बुर्जीची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण नक्की एकदा तरी ही रेसिपी घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेली ही अंड्याची बुर्जी कशी झाली आहे ती। जर तुम्हाला माझा हा अंड्याच्या बुर्जीचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा। थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ।